शार्क टँकमध्ये बरेचदा असं म्हणतात, की पहिल्यांदा फंडिंग प्रॉमिस केलेलं असतं. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे सर, की नंतर पैसेच मिळत नाहीत. हो. आम्ही इंडस्ट्रीमध्ये म्हणतोय, की इन अर्ली डेज वी बॅक बंदा, इन लॅटर डेज वी बॅक धंदा. काय क्रायटेरियाज लावतात? त्यामध्ये तुम्ही फाउंडर बघता, प्रॉडक्ट बघता, आयडिया बघता का स्केलेबिलिटी बघता? Cheetos एक स्टोरेज आहे. यूएसचा ब्रँड आहे. तो मार्केटमध्ये 6-6 महिने एक सुद्धा त्यांचा प्रॉडक्ट विकला गेला नाही. भविष्यामध्ये असे कुठले स्टार्टअप असतील, की ज्यांना जास्त उज्ज्वल भविष्य आहे असं आपण म्हणू शकू? प्रत्येक जण स्टार्टअप चालू करू शकतो का? चालू करू शकतो का? हो. बट सक्सेसफुल होईल का? तर नाही. 4 लोकांना विचारावं, हं. एम आय गुड फाउंडर? कॅन आय डू द बिझनेस? स्वतः ठरवावं. दुसऱ्यांच्या मताने नका करू, बट यू विल गेट रिफ्लेक्शन विथिन युअर स्किल सेट वेदर यू आर एबल टू स्टार्ट ऑर नॉट. पण जर प्रत्येकाने स्टार्ट केलंय, तर तो किती मोठा इम्पॅक्ट होईल. बरोबर. त्यातले जर 90% फेल झाले, तर मग काय करणार? एक्झॅक्टली. त्यांच्या फॅमिली डिस्टर्ब होतील, फायनान्शियल लॉस आहे, इमोशनल लॉसेस, ई-एम-आयज आहेत, घराचे कर्ज आहेत, गाडीचे कर्ज आहेत, मला घरी पैसे द्यावे लागतात. सो अशी लोकं काय करू शकतायत. हॅलो फ्रेंड्स. इंडिया स्टार्टअप स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजकाल अनेक शब्द वारंवार आपल्या कानावरती पडतात. त्यापैकीच एक शब्द म्हणजे स्टार्टअप. अनेक जण म्हणतात, की "अरे मला स्टार्टअप सुरू करायचा आहे" किंवा कोणी म्हणतं, की "अमक्या-अमक्याने स्टार्टअप सुरू केलाय." पण आता नक्की स्टार्टअप विषयी किती जणांना माहिती असते? मला खात्री आहे, की इतकी डिटेल माहिती खूप थोड्या लोकांना असते. आपण इंडिया स्टार्टअप स्टुडिओच्या माध्यमातून अशाच प्रकारची माहिती नवउद्योजकांपर्यंत पोहोचवणार आहोत. याकरता आपल्याला एक तज्ञ लाभलेले आहेत आजच्या आपल्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये. ते म्हणजे योगेश थिटे सर. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. योगेश सरांविषयी खरं तर सुरुवातीला मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. सर या ठिकाणी मेटिक्युलस बिझनेस प्लॅन्स, एन्टाय आणि एन्टाय एंजल्स या कंपनीचे फाउंडर आहेत. गेल्या 10 वर्षांचा अनुभव गाठीस असलेले योगेश सर यांच्या नेटवर्कमध्ये जवळ-जवळ 200 हून अधिक इन्व्हेस्टर्स आहेत. त्यांनी आतापर्यंत 15 हून अधिक स्टार्टअप्सना बॅकअप दिलेला आहे. ज्यांची इन्व्हेस्टमेंटची कपॅसिटी ही 25 लाखापासून ते ₹1.5 कोटी पर्यंत होती. जवळ-जवळ 10 स्टार्टअप्सना सरांनी स्वतः त्यामध्ये इन्व्हेस्ट करून सपोर्ट केलेला आहे. तेव्हा असे योगेश सर आपल्याला लाभलेले आहेत. तेव्हा सरांना आपण पहिला प्रश्न विचारूयात, की सर स्टार्टअपकडे वळण्याचं तुमचं नक्की तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? सो ही जर्नी खूप मोठी आहे. मी पहिला जो स्टार्टअप केला, दॅट वॉज अ काइंड ऑफ कन्सल्टिंग, फ्रीलान्स कन्सल्टिंग, हं. की जिथे स्वतः मी एकटा काही लोकांना कन्सल्ट करत होतो, की फूड रिलेटेड बिझनेसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसे चालू करावे. मला एका वर्षापर्यंत कुठलाच क्लायंट नाही मिळाला. झिरो अर्निंग. बिकॉज आय वॉज टू यंग टू बी कन्सिडर्ड ॲज कन्सल्टंट. माझ्या वयामुळे कदाचित एवढे 5-10 कोटीचे डिसिजन्स कोणी घेऊ शकत नव्हते. मग माझा जो पास्ट एक्सपिरियन्स होता, जे मी कॉलेजमध्ये केलं होतं, वी यूज्ड टू राइट द बिझनेस प्लॅन्स फॉर डिफरंट प्रोजेक्ट्स. मग ती एक कल्पना सुचली, की कॅन वी सेल धिस बिझनेस प्लॅन टू सम पीपल वेअर वी कुड अर्न मनी. कारण पैसेच नव्हते. मग आम्ही बिझनेस प्लॅन्स विकायचं ठरवलंय. पण मग आम्हाला नंतर कळालं, की भारतामध्ये सुद्धा सी-ए लोकं खूप कमी कॉस्टमध्ये बिझनेस प्लॅन्स करून देतात, प्रोजेक्ट रिपोर्ट करून देतात. हं, सो तो पण एक चॅलेंज होता, की आता कन्सल्टिंग पण नाही चालत, बिझनेस प्लॅन्स पण विकू नाही शकत, हं. काय करायचंय? मग माझे काही मित्र होते, की ज्यांचा यूएस, युरोपमध्ये काहीतरी एक्सपोर्टचा, सर्व्हिस एक्सपोर्टचा अनुभव होता. बरं. त्यांनी सांगितले, की ह्या-ह्या मार्केटमध्ये आपण देऊ शकतो अँड धिस पीपल कुड पे व्हॉट यू वॉन्ट. हं. सो हळू आम्ही सुरुवात तशी केली. सो मेटिक्युलस बिझनेस प्लॅन्स हे सेट हं. आता 90-95% जो आमचा बिझनेस आहे, तो ओव्हरसीजमध्ये युरोप असेल, यूएस असेल, रशिया, चायना, जपान सोडून आम्ही सगळं कव्हर केलंय त्यामध्ये. ओके. मग पहिला जेव्हा उद्योग करायचा होता ना, तेव्हा पण भरपूर अडचणी आल्या. हं. आणि मग त्यानंतर मी जेव्हा कन्सल्टिंग परत करायला लागलो, तर मला कळालंय की 2014 मध्ये स्टार्टअप्स आहेत. तेव्हा माझ्या मते Flipkart, Ola, Uber ह्यासारखे स्टार्टअप्स भारतात तयार व्हायला लागले. हं. सो मग तो अभ्यास केल्यानंतर लक्षात आलंय, की भरपूर लोकं बिझनेस करतायत. फक्त त्यांना कळत नाही, की याला स्टार्टअप म्हणावं की नाही म्हणावं? बरोबर. मग तिथनं माझी सुरुवात झाली. मी त्यांना कन्सल्टिंग करायला लागलोय. त्यांना मदत करायला लागलोय अँड दॅट्स हाऊ आय गॉट इंटू स्टार्टअप. अच्छा. बरोबर आहे. पण सुरुवातीला काहीतरी चॅलेंजेस तर नक्कीच आले असतील यामध्ये, की भरपूर. ते सो मी जेव्हा म्हणतोय ना, की कोणाला जर बिझनेस करायचा असेल ना,
प्रत्येकाला वाटतंय, की आता आज हा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, की आय एम डन. माझा बिझनेस चालायला लागेल. प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन प्रश्न सोडवायचे आहेत. बरोबर आहे. जर चॅलेंजेस द्यायचे झाले, तर पैसे कुठनं आणणार? बरोबर आहे. एम्प्लॉईज हायर करायचे, त्यांना सॅलरी कशी देणार? राइट. ऑफिस कुठे देणार? क्लायंट वॉन्ट टू व्हिजिट द ऑफिस एंड देन ही माइट गिव्ह द बिझनेस. बरोबर. सो असे खूप चॅलेंजेस. पण हे चॅलेंजेस आहेत ना, रिसोर्सेस किंवा तुमच्या आजूबाजूला असणारे लोकं किंवा गोष्टींमुळे ते सॉल्व्ह होऊ शकतात. हो. तुम्हाला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे, की तुम्ही ज्या प्रॉडक्टवर किंवा जे सर्व्हिसवर काम करताय, इज देअर अ डिमांड, की त्यासाठी लोकं पैसे तुम्हाला देऊ शकतात. तुम्ही जर त्यांचा पेन, त्यांचा जर त्रास तुम्ही गायब केला, हं. तर पीपल विल बी रेडी टू पे यू. दॅट इज व्हॉट वी कॉल इट प्रॉडक्ट मार्केट फिट, की अच्छा. तुमच्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये फिट होण्याचा एक चान्स आहे. ओके. पण सर सुरुवातीला एक असं असतं, की स्टार्टअप सुरू करायचं आहे. पण नक्की मग सुरुवात कुठून करायची? हे अनेकांना कळत नसतं. म्हणजे दिशा नसते. तर मग त्यात काय करायला पाहिजे? ओके, सुरुवात कुठून करायची त्यापेक्षा मी म्हणेल, की डझंट मॅटर तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. हं, डझंट मॅटर तुम्ही कुठल्या फायनान्शियल सिच्युएशन्समधनं येताय. हं. डझंट मॅटर तुम्ही कुठल्या रिजनमधनं येताय. तुम्ही शहरी भागातनं येतायत, ग्रामीण भागातनं येतायत. बरोबर. काहीही फरक पडत नाही. तुम्हाला जर वाटतंय, की यू हॅव दॅट स्किल्स टू स्टार्ट समथिंग आणि हे 1-2 दिवसात येत नाही. बरोबर. जेव्हा तुम्ही अगदी कॉलेजमध्ये असतात, 11th-12thला असतात, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला, तर कुठेतरी तुमचा एक विचार चालू होतो, की मी हे करू का? मी ते करू का? बरोबर. ओके. हे सगळं करताना आहे ना, तुम्हाला फर्स्ट गोष्ट करावी लागेल. पहिली गोष्ट की यू शुड बी इंटू द नेटवर्क ऑफ राइट पीपल, की जे आयडियाज डिस्कस करतात. करेक्ट. दे डोंट डिस्कस प्रॉब्लेम, की ओके, ही बिझनेस आयडिया चालेल का? ही चालेल का? कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला तुमची आयडिया मिळेल किंवा मग 100 आयडियाज जातील आणि देन तुम्हाला तो आत्मविश्वास येतोय, की हेच चालू करायला पाहिजे. हं. जोपर्यंत तुम्हाला ती आयडिया नाही मिळत ना, तोपर्यंत तुम्ही सगळ्या लोकांशी चर्चा करा. बरोबर. तुम्हाला एक आयडिया मिळाली. नाऊ धिस इज व्हेरी फर्स्ट स्टेप दॅट आय वॉन्ट टू पर्स्यू धिस आयडिया. मला ह्या आयडियावर काम करायचंय आणि बिझनेस करायचा आहे. बरोबर. ही पहिली तुमची स्टेप. हं. दुसरी स्टेप, सुरुवातीला आपल्याकडे सगळं नसते. ऑफिस नसते, मशीन्स नसतात, हो. ओळख नसते, मार्केटमध्ये कसं सेल करायचंय. तर इट इज बेटर टू हॅव दी कोर टीम और को-फाउंडिंग टीम. हं. जेव्हा तुम्ही खूप मॅच्युअर्ड होतात बिझनेसमध्ये, तेव्हा तुम्हाला को-फाउंडर्स आणि पार्टनर्स नाही मिळत. बरोबर आहे. मी जेवढे स्टार्टअप पाहिले आहेत ना, ईदर कपलने चालू केलेले हं. किंवा मित्रांनी चालू केलेले. बरोबर. आणि मोस्टली ही मित्र शाळा, कॉलेजेसमधलेच आहेत, की "चल बाबा, मी करतोय, तुम्ही पण या माझ्याबरोबर." बरोबर. जर तुमच्याकडे 2-3 लोकांची चांगली मित्रांची टीम असेल, दॅट इज सेकंड रिक्वायरमेंट. मग बाकी गोष्टी फिगर आउट होऊ शकतात. राइट. सो ह्या जर 2 गोष्टी असेल, चांगली आयडिया आणि ट्रस्टेड लोकं तुमच्याबरोबर, राइट. तर मग तुम्ही त्या स्टेजला म्हणू शकता, की आता मी स्टार्टअपकडे वळू शकतो. बरोबर आहे. अ, बरं आता वळतोय. ठीक आहे. मी ठरवलं आज, की मला स्टार्टअप सुरू करायचंय. सगळ्या बाकीच्या गोष्टींवरती मी पण मग कुणाला अप्रोच व्हायला पाहिजे या केसमध्ये? हां. कोण आपल्याला ह्यामध्ये मदत करेल मग? आता जेव्हा तुमच्याकडे आय कन्सिडर तुमच्याकडे आयडिया आहे, हं. तुमच्याकडे टीम आहे. बरोबर आहे. बरोबर. सगळ्यात आधी ना कोणालाही अप्रोच करायच्या आधी खूप काही सोपे-सोपे उपाय आहेत. हं, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ग्लास मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. हं, गो इंटू द मार्केट अँड अंडरस्टँड, की हे ग्लास विकणाऱ्या किती कंपनीज आहेत, हं. कुठून माल येतोय, बरोबर, कितीला बनतोय, याचं डिस्ट्रिब्युशन चॅनल कसं आहे. बरोबर. सो एखादी जेव्हा आयडिया असते ना, त्याला ब्रेकडाउन करावं लागतंय. आता विथ कंटिन्यूइंग द एक्झाम्पल ऑफ धिस ग्लास हं, मॅन्युफॅक्चरिंग. तर ग्लाससाठी एक रॉ मटेरियल लागते. ती एक इकोसिस्टम आहे. मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतंय, तो एक बिझनेस झालाय हं. आणि याचा सेल करावा लागतोय, तो एक बिझनेस झालाय. बरोबर. सुरुवातीला तुमच्याकडे पैसे नाहीयेत. सो तुम्ही असं म्हणू शकता इतकं, की मी यांच्याकडनं मॅन्युफॅक्चर करून घेतोय अँड आय विल फोकस ऑन सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन. हं. और माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटीज आहे. आय विल आयडेंटिफाय पर्सन हू कॅन सेल अँड डिस्ट्रिब्यूट माय प्रॉडक्ट. और कॅन आय गेट इंटू अ रॉ मटेरियल इकोसिस्टम. कुठल्याही आयडियाजमध्ये तुम्हाला एक पार्ट शोधावा लागतोय, की हा पार्ट मी सुरुवातीला करणार. बरोबर. मग ते फिगर आउट करण्यासाठी तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, थोडाफार रिसर्च करावा लागतो, मार्केटमध्ये सर्व्हे करावं लागतं. हं. मग हे केल्यानंतर 2-3 पानांचं किंवा
मे बी 10-15 पानांचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा बिझनेस प्लॅन तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला जसा कळेल, हं. की मला हे सामान लागणार आहे, हे रॉ मटेरियल लागणार आहे, ही मशीन लागणार आहे, ही लोकं लागणार आहे, एवढे पैसे लागणार आहे, हं, हं. ऑफिसला हे सगळं तुम्ही जर त्याचा एक रिपोर्ट तयार केला. रिपोर्ट आहे. Now you get into the market, there are many people. हं, For example, we are sitting at India Startup Studio. हं. तुम्ही जर इथे आलात, तर तुम्हाला प्रोडक्ट पण मिळतील, तुम्हाला इकोसिस्टम मिळेल, तुम्हाला इन्व्हेस्टर्स मिळतील, तुम्हाला काही लोकं अशी मिळतील जी सेल्समध्ये मदत करेल. बरोबर, नाऊ इंडिया स्टार्टअप स्टुडिओ हा एक मराठी माणसांसाठी केलेला, मराठी उद्योगांसाठी केलेला एक इनिशिएटिव्ह आहे. बरोबर. असे भरपूर लोकं आहेत, की ते तुम्हाला मदत करायची इच्छा ठेवतात. आता ते पण तुमच्यापर्यंत काही कारणामुळे नाही पोहोचू शकत आहे. तुम्ही पण त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत आहे. बट तुम्ही त्या इकोसिस्टममध्ये आलात ना, तर एक डॉट तुम्हाला दुसऱ्या डॉटशी कनेक्ट करणार. सो पहिल्यांदा ईदर यू आयडेंटिफाय स्टार्टअप स्टुडिओ, इन्क्युबेशन सेंटर, कोवर्किंग स्पेस, की जिथे ही इकोसिस्टम त्या रिलेटेड लोकं अवेलेबल आहेत. हं, हं. आणि आता जर आपण पाहिलं तर टियर 2 सिटीजमध्ये सुद्धा ही अवेलेबल आहे. बरं. संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, लातूर असेल, सगळ्या भागांमध्ये इन्क्युबेशन सेंटर्स आलेले आहेत. हं. आणि माझ्या मते महाराष्ट्रातले बऱ्यापैकी लोकं तर त्यांचे कुणी ना कुणी तर पुण्यात असतंच. बरोबर आहे. सो फर्स्ट स्टेप इज गेट इंटू द इकोसिस्टम. बरोबर आहे. पण आता हे चालू करताना काही चुका पण होऊ शकतात. मग त्या कशा काय म्हणजे समजायच्या, की ह्या चुका आहे. हे कसं काय समजायचं? काय अशा असतात चुका? बिझनेसमध्ये ना, माझ्या एक अनुभवानुसार कुठलीच गोष्ट कंप्लीटली राइट और रॉंग नसतो. हो. इट इज अल्वेज इन शेड्स ऑफ द ब्लॅक अँड व्हाईट. करेक्ट. ग्रे म्हणू शकतोय आपण त्याला. ब्लॅक अँड व्हाईट असं आपण ठरवू नाही शकत हं, अंटिल अँड अनलेस त्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला काय रिझल्ट मिळाला. हं, एक स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी योग्य आहे. हं. दॅट डझंट मीन ती माझ्यासाठी पण असेल. माझ्यासाठी जे वर्क करते ते तुमच्यासाठी नाही करत आहे. हो. सो चुका किंवा बरोबर हे आपल्या अनुभवांवरून ठरवायचे. आता माझे काही-काही मेजर चुका पण लोकं करतायत, की मला बिझनेस करायचा आहे, सगळ्यात आधी मी ऑफिस घेतो. हं. गरजच नाहीये. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या ऐवजी तू जर तुझ्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये, एम-व्ही-पीमध्ये काही जर गोष्टी तुम्ही केल्यात, तर तुम्ही बेटर जाईल. वी नीड टू आयडेंटिफाय व्हिच आर ॲब्सोल्युटली नेसेसरी कॉस्ट. हं. मला प्रॉडक्ट बनवायचंय, मला लोकांशी बोलायचंय, मला मार्केटिंग दीज आर ॲब्सोल्युटली नेसेसरी कॉस्ट. तुम्ही ऑफिस घेतलंय, फर्निचर केलंय, दॅट इज नॉट द नेसेसरी कॉस्ट. सो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सगळी लोकं चुकतात. सुरुवातीला मी पण चुकलेलो आहे. हं. भरपूर पैसे आम्ही तसेच गमावलेले आहेत. दुसरं लोकांना एक स्वप्न असतंय किंवा जे मार्केटमध्ये आपण बघतोय, की नाऊ आय एम बिझनेस ओनर. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. सो मी चेअर घेणार, मस्त बसणार, 4 लोकं माझ्यासाठी काम करतायत. नो. मी असे पण फाउंडर पाहिलेत, इन्क्लुडिंग मी, की त्यांनी स्वतःचं ऑफिस स्वतः साफ करतात, झाडतात सुद्धा. हं. सो त्याला लीन स्टार्टअप्स मेथड म्हणतात, की हाऊ यू कॅन बी ॲज मच ॲज लीन. म्हणजे कॉस्ट कटिंगमध्ये जे घरी आपली आई करते, की हं. काटकसर करून कसं घर चालवायचे. सो काटकसर करून कसं स्टार्टअप चालवायचे. ग्रेट. इमिजिएट हायर करण्याची गरज नाहीये. सुरुवातीला जो फाउंडर असतोय, त्याला आपण म्हणू शकतोय, की तो मल्टीपर्पज पाहिजे. सेल्स करणार, अकाउंट्स करणार, डिस्ट्रिब्युशन करणार, मॅन्युफॅक्चरिंग करणार. कारण जोपर्यंत तो त्या सगळ्या फंक्शन्समधनं जात नाही, तो टीम कशी हँडल करणार? बरोबर. त्याला ते सगळे फंक्शन्स माहिती पाहिजे ना. सो इमिजिएट हायरिंगची काही गरज नाही. इमिजिएट ऑफिसची काही गरज नाहीये. गरजेपेक्षा जास्त कमिटमेंट द्यायची पण गरज नाहीये. आणि खूप मोठ्या काही चुका असतात. सेफ्टी बँक नसते बऱ्याच लोकांना. हं. आज माझ्याकडे ₹10,00,000 आहे. मी ते बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. फॉर एक्झाम्पल माझं लग्न झालंय, मला मुलं आहेत, माझी फॅमिली माझ्यावर डिपेंडंट आहे आणि 6 महिन्यात मला काही सेल्सच आला नाही. हं. दे विल बी रस्त्यावर येऊ शकताय. हो. सो माझ्याकडे सेफ्टी नेट काय आहे? राइट. हे करणं गरजेचं आहे. हं. आता मी 1-2 जर एक्झाम्पल द्यायचे झाले तर आय नो अ फाउंडर की तो स्टार्टअप करतोय. बट त्याने काय केलंय, की त्याच्या वाईफला सांगितले, की "यू वर्क एंड यू मॅनेज द फॅमिली." अच्छा. सो नाऊ ही कॅन फ्रीली बिल्ड द स्टार्टअप. राइट. जर दोघंही सुरुवातीला आलेत, तर मग काय करणार? दुसरं एक्झाम्पल आहे, 3 पार्टनर आहेत. त्यातले 2 पार्टनर जॉब करतायत, एक पार्टनर फुल टाईम आलाय आणि त्याच्या फॅमिलीला हे 2 पार्टनर सपोर्ट करतायत. हं. सो ह्या आयडियाज काढायला पाहिजे. सगळेच एकदम जर तुम्ही उडी मारली हं. आणि सगळेच जर रस्त्यावर आले तर नाही होणार आहे. तर उपयोग. ह्या बेसिक चुका आहेत ह्या नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि बेस्ट
जर यामध्ये उदाहरण द्यायचं झालंय ना, तर सगळ्यांच्या आत्मकथा, बायोग्राफीज, पुस्तकं आहेत. YouTubeवर खूप व्हिडिओज आहेत. सगळ्या सक्सेसफुल फाउंडर्सचे अर्ली डेजची त्यांची स्टोरीज ऐका. हं. तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील, की काय नको करायला. राइट. बरोबर आहे. बरोबर आहे सर, हे तुम्ही आत्ता अगदी बरोबर सांगितलं. अजून एक मला असं विचारायचं आहे, की आता बोलता-बोलता तुमच्या सांगण्यात एम-व्ही-पी असा एक शब्द आला. तर एक्झॅक्टली स्टार्टअपशी रिलेटेड ही एम-व्ही-पी ही टर्म काय आहे आम्हाला सांगा ना? ओके. सो एम-व्ही-पी ही स्टार्टअप रिलेटेड आहे, पण याचं जे ओरिजिन आहे ना, ते सगळ्या गोष्टींसाठी आहे. ओके. कोणालाही कुठलीही गोष्ट करायची असेल, अगदी छोटी असेल, अगदी मोठी असेल, हं, तर पहिल्यांदा पायलट्स होतात. हं. पायलट्स मीडिया इंडस्ट्रीमध्ये होतात, पायलट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतात, बिझनेसमध्ये होतात. अगदी घरात सुद्धा आपण पायलट करतो आणि शाळेत सुद्धा आपण पायलट केलेले आहेत. छोटे-छोटे प्रोजेक्ट्स. बरोबर आहे. छोटे-छोटे प्रोजेक्ट हे याच्यासाठी करावे लागतात, की आपल्याला वाटतंय, की आपल्याला मार्केटचं अंडरस्टँडिंग आहे. हं. बट 90% मार्केटचं अंडरस्टँडिंग येणे हे मार्केटच देतं आपल्याला. अच्छा. आपण चुका करतो त्यामध्ये. मला वाटतंय, की माझा प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये आणल्यावर सगळेजण लाईनमध्ये लागणार आणि तो घेणार. बट 2-2 महिने त्याला कोणी हात पण लावत नाही. बरोबर आहे. Cheetosची एक स्टोरीज आहे. यूएसचा ब्रँड आहे. तो मार्केटमध्ये 6-6 महिने एक सुद्धा त्यांचा प्रॉडक्ट विकला गेला नाही. नाऊ Cheetos इज अ टॉप ब्रँड. येस. सो हे जे छोटं स्वरूप तयार करायचं कुठल्याही आयडियाचं, हं. वेदर इट इज सॉफ्टवेअर प्रॉडक्ट, वेदर इट इज टेक्निकल प्रॉडक्ट, वेदर इट इज मशीन और फिजिकल डिव्हाइस काही असेल ना, वर्किंग प्रॉडक्ट जर आपण तयार केला, तर त्यालाच एम-व्ही-पी म्हणतात. त्याला मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट, पायलट, प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, पी-ओ-सी. बरं. हे गरजेचं आहे, की हे मी माझ्या रिलेटेड जी लोकं घेऊ शकतायत, त्यांना मी टेस्टिंगला देऊ शकतोय. जे एक्सपर्ट लोकं आहेत, अनुभवी लोकं आहेत, हं. त्यांना मी त्यांच्या फीडबॅकसाठी आणि व्हॅलिडेशनसाठी दाखवू शकतो, की धिस इज व्हॉट आय हॅव बिल्ट. हं. सो हे बरोबर. गरजेचं आहे बिफोर डूइंग लार्ज हं, इन्व्हेस्टमेंट. हं. सो राइट. त्यासाठी एम-व्ही-पी गरजेचं आहे. ओके. सर आता तुम्ही मेटिक्युलस बिझनेस प्लॅन ही कंपनी चालवता. तर त्या अंतर्गत तुम्ही स्टार्टअप करता, बरंच तुम्ही हेल्प करता. तर एखादा स्टार्टअप तुम्हाला जर दिसतोय, तर तुम्ही तो जर सिलेक्ट करायचा असेल, तर त्याला तुम्ही नक्की काय क्रायटेरियाज लावता? त्यामध्ये तुम्ही फाउंडर बघता, प्रॉडक्ट बघता, आयडिया बघता का स्केलेबिलिटी बघता? सो क्रायटेरियाज डिपेंड्स करतायत व्हॉट इज द एंड ऑब्जेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल मला त्यांना गाईड करायचंय किंवा मला त्यांना ग्रँट मिळवून द्यायची किंवा मला त्यांना फंड्स मिळवून द्यायचे किंवा मला त्यांना ॲडवाईस करायचंय ऑन द ग्रोथ. हं. सो स्टेजनुसार क्रायटेरिया बदलतात. अच्छा. आता सुरुवातीला काय असते तुमचा एम-व्ही-पी झालाय, अर्ली स्टेजला आहात. थोडाफार तुमचा रेव्हेन्यू पण चालू झालाय हं. आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये ग्रँटसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी इन्व्हेस्टर्सकडे जाता. तो मॅक्सिमम इंडिव्हिज्युअल जे इन्व्हेस्टर आहे, वी कॉल इट एंजल इन्व्हेस्टर्स और एच-एन-आयज. सो ही लोकं आहेत ना, सुरुवातीला फाउंडर्स कॅपेबिलिटी हा हं. खूप मोठा रोल आहे. बरोबर. फाउंडरचं एक्झिक्युशन स्किल्स काय? सपोज तुमच्याकडे एक आयडिया आहे. ती उद्या मी कॉपी केली. देअर विल बी डिफरन्स इन द सक्सेस ऑफ बोथ द कंपनीज. तुम्ही कदाचित जर जास्त कॅपेबल फाउंडर असेल, तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल, मी नाही होणार. हं, सो एक्झिक्युशन कॅपेबिलिटी आहेत. हं, सेकंड, जो इन्व्हेस्टर पैसे टाकतोय सुरुवातीला, तो रिटर्न्ससाठी टाकतोय, की 5 वर्षांनी त्याला काहीतरी रिटर्न्स मिळाले पाहिजे हं. आणि ते रिटर्न्स डिपेंड करतायत लार्ज स्टेजला जेव्हा व्ही-सीज येतात किंवा पी-ईज येतात ना, तर ते बघतात, की धिस पर्सन क्रिएट अ रेप्लिका ऑफ द फाउंडर्स. हं, जे आपण त्याला म्हणू शकतो, की लीडरशिप टीम डेव्हलप करू शकते. आज एक्झाम्पल Flipkartचे फाउंडर्स आहे. त्यांनी एक स्टेप बॅक घेतली आहे. हं. नाऊ देअर आर पीपल हू आर सी-ई-ओज और सी-एक्सओज. दे आर रनिंग द कंपनी. ते फाउंडर नाही चालवत आहे. बरोबर. मोठं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर Googleचे फाउंडर आज Google नाही चालवत आहे. अल्फाबेट नाही चालवत आहे. सुंदर पिचाई चालवत आहे. हं, सो फाउंडर्सकडे ती कॅपेबिलिटी आहे का, की त्यांच्या रेप्लिका तयार करता येईल. हं, सो एक्झिक्युशन कॅपेबिलिटी, हं. रेप्लिका तयार करण्याचीही, जे मी सुरुवातीला म्हटलोय, की फाउंडर्सचा एक जन्मजात गुण असावा लागतोय, तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. बरोबर. तुम्ही माझ्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन या. नाऊ माय जॉब इज जस्ट टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ओके. मी कदाचित काम नाही करत आहे, पण माझं काम आहे, की हे चालत नाहीये, याला हा प्रॉब्लेम आहे, पैसे नाहीयेत, सेल्स नाही होत आहे.
जॉब इज टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. हं, अँड जर का फाउंडर इज गुड विथ द नंबर्स, हं, कमर्शियल अँगल, कमर्शियल सेन्स, ह्या काही क्वालिटीज आहेत. परत आम्ही ह्या पण क्वालिटीज बघतोय, की तुमचं बॅकग्राऊंड जर फॅमिली बॅकग्राऊंड टेक्सटाईलचं आहे हं, आणि तुम्ही टेक्सटाईलमध्येच एखादा नवीन स्टार्टअप करताय, हं. तर तो अनफेअर ॲडव्हांटेज आहे. मी जर टेक्सटाईलमध्ये करायचं झालं, मला काही बॅकग्राऊंडच नाही ना, तर चान्सेस आर की यू विल बी सक्सेसफुल. सो त्याला अनफेअर ॲडव्हांटेज आपण म्हणू शकतो. प्लस फाउंडर्सने आतापर्यंत काय-काय केलेलं आहे. इव्हन इट इज अ फेल्ड स्टार्टअप, बट त्याला तो अनुभव आहे. हं. अगदी 50 वर्षे कॉर्पोरेटमध्ये राहिलेला व्यक्ती त्याला जर स्टार्टअप करायचं असेल तर जड जाईल. बट व्हेअरएज कंपॅरेटिव्हली यंग पर्सन, की ज्याला 5, 7, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याला कदाचित ते सोपं जाईल. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला बघितल्या जातात. आणि जेव्हा नंतरच्या केसमध्ये येतात, की जिथे आपण म्हणू शकतोय, की मोठे इन्व्हेस्टमेंट होतात, व्हेंचर कॅपिटल लोकं इन्व्हेस्ट करतात ना, तिथे फाउंडरपेक्षा आहे ना नंबर्सवर गेम जास्त आहे. म्हणजे उद्या मी फाउंडरला जरी म्हटलंय, की "तू घरी बस हं, किंवा तू बॅक सीट घे." हं. नंबर्स आर देअर, प्रोसेस सिस्टम्स आर देअर, टीम इज देअर, बिझनेस इज रनिंग. सो आम्ही इंडस्ट्रीमध्ये म्हणतोय, की "इन अर्ली डेज वी बॅक बंदा, इन लॅटर डेज वी बॅक धंदा." ओह! ग्रेट. राइट. आता तुमची कंपनी जर त्या एखाद्या स्टार्टअपला सिलेक्ट करायचं असेल आणि त्यांना जर तुम्हाला सपोर्ट द्यायचा असेल, तर त्या स्टार्टअपमध्ये तुम्ही काय बघणार? की काय असायला पाहिजे आणि त्यांना तुम्ही कशाप्रकारे सपोर्ट काय-काय सपोर्ट तुम्ही त्यांना प्रोव्हाईड करता? तर सपोर्ट हे स्टेजेसनुसार असतात. हं, आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे आयडिया आहे, यू आर ॲट दी आयडिएशन स्टेज. हं, कदाचित पेपरवर तुम्ही मांडलं असेल तुम्हाला काय हं, करायचंय. त्यानंतर तुम्ही जातात पुढच्या स्टेजला पी-ओ-सी, एम-व्ही-पी, पायलट ही हं. स्टेज आहे. बरोबर. त्यानंतर येते अर्ली रेव्हेन्यू स्टेज, की जिथे तुम्हाला काही कस्टमर्स, क्लायंट्स मिळतात. हं, अँड देन यू गो टू अ ग्रोथ स्टेज, की तुम्हाला रिपीट कस्टमर्स येतायत. आता व्यवस्थित चालू आहे तुमचा व्यवसाय. हं. अँड देन देअर इज अ स्केल अप स्टेज. अच्छा. स्केल अप म्हणजे फास्ट एक्सपान्शन. तुमचे प्रॉडक्ट्स वाढले, तुमची जिओग्राफी वाढली, तुमचं डिस्ट्रिब्युशन चॅनल वाढले सगळे. आता प्रत्येक स्टेजला आहे ना स्टार्टअपला वेगवेगळ्या मदत लागतात. हं. आयडिएशनला लागते, की आयडिया व्हॅलिडेट करायची. ओके. ओके. मग त्यासाठी बरीच लोकं मार्केटमध्ये सर्व्हिस देतात आयडिया व्हॅलिडेशनची. ती एक माझ्या नेटवर्कमधनं किंवा माझ्या टीमकडनं मिळू शकते. तुमचा पी-ओ-सी किंवा एम-व्ही-पी रेडी आहे हं. आणि तो तुम्हाला टेस्ट करायचा आहे. सो माय कंपनी मे हेल्प यू कनेक्ट विथ द इन्क्युबेशन सेंटर, स्टार्टअप स्टुडिओज, की जाऊन तिथे तुम्ही डेमो द्या, व्हॅलिडेशन करा. अँड आवर रिअल जॉब स्टार्ट्स व्हेन यू हॅव अर्ली रेव्हेन्यू. अच्छा. जे तुम्हाला सुरुवातीचे काही क्लायंट किंवा कस्टमर जेव्हा मिळतात ना, तिथे ॲक्चुअल काम चालू होतं. हं, मग तिथे वन अँगल इज फायनान्स. सो आम्ही तुम्हाला ग्रँट्समध्ये मदत करू शकतोय. स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम, हं, मेटीवायच्या आहेत, बायरॅकच्या आहेत. देअर आर मल्टिपल ग्रँट्स फ्रॉम द डिफरंट सोर्सेस. एच-डी-एफ-सी परिवर्तन. हं, आणि तुम्हाला जेव्हा असं वाटतंय, की यू हॅव गॉट रिपीटेड कस्टमर्स, एक व्हॅलिडेशन यायला लागतंय. प्रॉडक्ट मार्केट फिटकडे तुम्ही जायला लागतंय. हं. देन वी कॅन हेल्प यू रेज द फंड्स थ्रू इंडिव्हिज्युअल्स, एच-एन-आयज किंवा एंजल इन्व्हेस्टर. सो मी जे एंटा एंजल्स चालवतोय, सो इट इज विथ द 200 इन्व्हेस्टर्स, की जिथे आम्ही असे स्टार्टअप्स त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय डेमो डे थ्रू, पिच डे थ्रू, इव्हेंट्स थ्रू अँड देन दी स्टार्टअप्स देन these इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट इंटू अ स्टार्टअप. हं. बरोबर. त्यापुढे जेव्हा येतंय, की तुम्ही ग्रोथ स्टेजला आहात, हं. रेव्हेन्यू चांगला आहे. देन वी कनेक्ट यू विथ आवर इन्व्हेस्टर नेटवर्क. मग ओके. एंजल नेटवर्क्स असतील, सिंडिकेट्स असतील किंवा मायक्रो अर्ली स्टेज व्ही-सीज असतील, मग तिथे आम्ही तुम्हाला नेतोय. आणि इन लॅटर स्टेज द मार्केट इज ओपन. देअर आर मेनी पीपल लाइक मी. टिल आय-पी-ओ यू विल गेट. ओके. राइट. आता मी फ्री ऑफ कॉस्ट फ्री बऱ्यापैकी सेशन्स घेतो. पिच डेक रिव्ह्यू करतोय. ओके. पिच डेक इज अ काइंड ऑफ प्रेझेंटेशन हं. तुम्हाला ग्रँट्सला किंवा इन्व्हेस्टरला प्रेझेंट करावं लागतंय. अच्छा. ग्रँट्ससाठी मी काही फ्री सेशन घेतो वेअर फाउंडर्स कॅन जॉइन, दे कॅन अंडरस्टँड. ओके. एंजल इन्व्हेस्टर्ससाठी मी काही वर्कशॉप घेतोय, जिथे ज्यांना स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करायचंय, हं, ते तो अटेंड करतील आणि कशी रिस्क कमी करता येईल आणि हं, ते कसे सुरुवात करू शकतायत 5-10 लाखापासून, हं, ते सुद्धा गाईड करतोय. हं. सो दिस इज हाऊ वी कॅन हेल्प द स्टार्टअप्स. अच्छा. बरोबर आहे. खरं तर आपल्याला स्टार्टअपबद्दल आत्ता ही सगळी अशी माहिती मिळालेली आहे. परंतु भविष्यामध्ये असे कुठले स्टार्टअप असतील, की
ज्यांना जास्त उज्ज्वल भविष्य आहे असं आपण म्हणू शकू. एक ब्राईट फ्युचर. तसं जर पाहिलं ना, तर याला आपण वरनं खाली जर आलोय, तर ग्लोबल जर आपण पाहिलं, तर इंडिया इज हॉट मार्केट राइट. राइट. US is focusing on India. Everybody is focusing on India. हं. The reason is we have a consumption capacity. राइट. We are the largest economy. We have that population की जिथे प्रोडक्ट जास्त कन्झ्युम होते. हं. इंडियाबद्दल जर बोलायचं झालंय तर 2 प्रकारे मी बोलू शकतोय, की ज्यांना आता सपोज नवीन काही स्टार्टअप करायचं आहे. सो फर्स्ट राइड द बोट. राइड द बोट मीन्स आपण म्हणतोय ना, की चलती गंगा में हाथ धो लो. बरोबर. सो जे चालतंय, त्यामध्ये तुमचा पहिला अनुभव द्या. हं. पहिल्याच वेळेस जर तुम्ही खूप इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न केला आणि फेल झाला, तर यू मे नॉट गिव्ह अ सेकंड अटेम्प्ट. हं. यू मे ट्राय टू शिफ्ट युअर करियर फोकस. बट जे चालतंय त्यामध्ये करा. आता चालतंय काय तर आपल्याकडे फॅशन आहे, हं. आपल्याकडे फूड आहे, हं. ओके. इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहेत, रिअल इस्टेट रिलेटेड आहेत, ट्रॅव्हलिंग रिलेटेड आहेत. यामध्ये पहिले किंवा काही डिव्हाइसेस असे केलेत, हेल्थ केअरमध्ये आहेत. असे काही बिझनेसेस ट्राय करायला पाहिजेत. आणि जर आत्तापासून 5 ते 10 वर्षाचं जर फ्युचर पाहिलं, तर सगळ्यात जास्त जर फ्युचर असेल तर एआय. हं. एआयमध्ये भरपूर लोक आहे. स्टिल वी आर डूइंग दी ॲप्लिकेशन्स ऑफ द एआय. वी आर नॉट डेव्हलपिंग एल-एल-एम्स. हं. लार्ज लर्निंग मॉड्यूल जे असतात ना, ते दुसरेच बनवतायत. आपण यूज केसेस बनवतोय. ओके. कन्झ्युमरसाठी बनवतोय. ओके. त्यामध्ये पण भरपूर स्कोप आहे. हं. एआयचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं वाढेल, ते सगळं मॅनेज करायला एक डेटा सेंटर्स असतात. बरोबर. तर तुम्ही म्हैसूरमध्ये जर पाहिलं असेल, तर म्हैसूरमध्ये एक मोठं डेटा सेंटर उभं राहतंय. ओके. सो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हा खूप मोठा बिझनेस होणार आहे भारतामध्ये. हं. तुम्ही युरोप बघा, यूएस बघा, सगळेजण क्लायमेट टेकवर खूप बोलतात. क्लायमेट टेक इज वन ऑफ द अपॉर्च्युनिटीज म्हणजे कार्बन झिरो करायसाठी, कार्बन ट्रेडिंग प्रत्येकाला आहे. सँक्शन्स सगळ्यांना येणार आहे. वी आर वन ऑफ द कंट्री की जिथे कार्बन इमिशन्स खूप जास्त होते. तसं कार्बन टेक्नॉलॉजीमध्ये, क्लायमेट टेक्नॉलॉजीमध्ये काय करायचं आहे का? ओके. आणि मोस्ट इम्पोर्टंट ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी. याह! शेतीमध्ये तंत्रज्ञान येणार म्हणजे येणार हं. आणि त्याचं खूप स्कोप आहे. नाऊ आय व्हिजिट लॉट ऑफ टाइम्स टू AICADT बारामती. त्यांच्या इथे मी काही ॲग्रीकल्चर रिलेटेड स्टार्टअप पाहतो. खूप छान स्टार्टअप आहे. म्हणजे ॲग्रीकल्चरमध्ये काय होतंय की नाही होतंय हे हं. मला विचारा, मला माहिती आहे काय-काय होतंय. अरे वाह! भरपूर इनोव्हेशन चालू आहे, टेक्नॉलॉजी येत आहे, डिव्हाइसेस येत आहेत. ओके. तर ह्या काही सेक्टर्समध्ये पुढचे 10-20 वर्ष बऱ्यापैकी संधी आहेत. स्टार्टअपसाठी सुद्धा आहेत, बिझनेससाठी सुद्धा आहेत आणि एम्प्लॉयमेंटसाठी सुद्धा आहेत. राइट. सर आज आपण हा पॉडकास्ट इंडिया स्टार्टअप स्टुडिओच्या अंडर आपण हा घेतो आहोत. तर इंडिया स्टार्टअप स्टुडिओबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? नाव उदय जगताप मी यांना कदाचित 2-3 महिन्याआधी भेटलोय. दी पर्सन इज सो ग्राउंडेड राइट. आणि त्यांचं जेव्हा मी बॅकग्राऊंड आणि हिस्ट्री पाहिली, की त्यांनी कुठनं चालू केलंय आणि आज कुठपर्यंत आलंय. द ओन्ली गुड थिंग अबाउट उदय जगताप इज नाऊ ही इज इंटू अ स्टेज ऑफ गिव्हिंग बॅक. राइट. त्यांनी जे प्रॉब्लेम फेस केलेत, हं. की एखाद्याला जर संधी नाही मिळाली, तर तो कुठे-कुठे भरकटू शकतोय. बरोबर आहे. त्यांनी त्यावर काम सुद्धा केलंय. हं. आता त्यांचं जे व्हिजन आहे, माझ्या मते अशा लोकांना रोजगार किंवा संधी किंवा बिझनेसची अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून द्यायची. हं. तुझ्याकडे आयडिया आहे का? काम. नसेल तरीही यू कम हिअर, वी विल शोकेस यू हंड्रेड्स ऑफ द आयडियाज. एक्झॅक्टली. त्यातली तुला कुठली वाटते? तुझं गाव जर फॉर एक्झाम्पल संभाजीनगर असेल, विदर्भात असेल, कोकणात असेल, तुझ्यासाठी कुठला प्रॉडक्ट सूट होतोय? हं. मग तो आपण तिथे कसा चालू करू शकतोय आणि 4 लोकांना रोजगार निर्मिती कसा करू शकतोय? बरोबर. जर तुझ्याकडे तुझी आयडिया असेल, तर आपण त्यामध्ये काय मदत करू शकतोय? हे व्हिजन घेऊन चालणारा व्यक्ती आहे हं. आणि त्यामुळेच मी इथे आहे आज. ग्रेट सर. स्टार्टअपबद्दल आपल्याला इथे सरांनी खूप छान माहिती दिली आहे. पण आता जाता-जाता एकच प्रश्न मी सरांना असा विचारेन, की सर अ, प्रत्येक जण स्टार्टअप चालू करू शकतो का? चालू करू शकतो का? हो. बट सक्सेसफुल होईल का? तर नाही. अच्छा. हं. चालू करायला काय? एक आयडिया आहे, मी कंपनी रजिस्टर केली, मी स्टार्ट केलंय, एव्हरीबडी कॅन स्टार्ट. हं. जर आपण
लहानपणापासून विचार केला ना, तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपण. हं. सो प्रत्येकाला एक आपला इन्क्लिनेशन अँगल माहिती असतो. बरोबर आहे. कदाचित मी पब्लिक स्पीकिंगमध्ये चांगला असेल. हं. आय मे बी लीडिंग माय ग्रुप, माय फ्रेंड्स ग्रुप, की चला ट्रिपला जायचंय मीच लीड करतोय. आपल्याला इथे जायचंय मीच लीड. सो लहानपणापासून त्या सवयी दिसतात आपल्याला. बरोबर आहे. तुम्हाला कदाचित तुमच्या ग्रुपमध्ये एखादा मित्र किंवा मैत्रीण अशी असेल, की तुम्हाला प्रॉब्लेम आला, यू रीच टू द पर्सन. सो दॅट इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड. करेक्ट. कदाचित तुम्हाला माहिती आहे, की त्याचा नेटवर्क खूप स्ट्राँग आहे. आपल्याला काहीही गरज लागली, तो फोनमधनं तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट देतोय, की जा आणि हा व्यक्ती सॉल्व्ह करेल. राइट. काही लोकं आहेत ना, खूप स्टुडियस असतात. हं. दे कॅन सॉल्व्ह युअर ऑपरेशनल चॅलेंजेस. तुम्ही त्यांना हा टास्क द्या, ते कंप्लीट करतील. हं. कदाचित ती लोकं स्वतःहून काही इनिशिएट नाही करणार. तुम्ही काही लोकांपर्यंत जा, हा प्रॉब्लेम आहे, काही कॉन्टॅक्ट पाहिजे, हं. ते तुम्हाला देतील. हं. ओके. आता काही लोकं खूप स्टुडियस असतात. त्याला 1 टास्क दिलाय, तो परफेक्ट करणार. हं. मग त्याला सांगावं लागतंय नेक्स्ट टास्क काय आहे? सम पीपल कुड बी गुड मॅनेजर, करेक्ट. राइट? फाउंडर्सला काय लागतंय, की रिस्क ॲपेटाइट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड. ओके. आणि तुम्हाला कमर्शियल सेन्स असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मॅनेजरला कदाचित 10 लोकं कसे मॅनेज करायची आहे. सो आपण जर ओळखलं, हं. की आपण कशात एक्सपर्ट आहात, बेस्ट. तर कदाचित तुम्हाला कळेल, की तुम्ही बिझनेस करू शकताय की नाही करू शकत. सेकंड आस्पेक्ट, बरीच लोकं बिझनेस करू शकतात. बट दे कान्ट स्टार्ट बिकॉज ऑफ द लायबिलिटीज और फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज. एक्झॅक्टली. ई-एम-आयज आहेत, घराचे कर्ज आहेत, गाडीचे कर्ज आहेत, मला घरी पैसे द्यावे लागतात. सो अशी लोकं काय करू शकतायत, फॉर एक्झाम्पल तुम्ही काही स्टार्टअप चालू केलाय अँड यू नीड अ हेल्प इन टेक्नॉलॉजी हं. अँड आय एम दॅट गाय. बरोबर. आय कॅन पार्ट टाईम वर्क विथ यू हं. ऑन सॅटर्डे, संडेज, करेक्ट. ॲट लेट इव्हनिंग्स. सो माझं स्वप्न आहे मला चालू करायचंय, पण मी नाही चालू करेल, पण मी तुमच्याबरोबर पण जोडू शकतोय. राइट. मग एखाद्या दिवशी असं येईल, की आता माझा जो पगार आहे किंवा मला जे महिन्याला खर्च लागतोय, कंपनी देऊ शकते. हं. दॅट टाईम आय मे रिझाइन. सो अशा भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत आणि प्रत्येकाने स्टार्टअप करू नये. हं. रिझन इज आता एक शार्क टँकच्या मागे प्रोमो आला होता. हं. त्यांनी त्यात दिलं होतं, की एव्हरीबडी कॅन स्टार्ट. हं. पण जर प्रत्येकाने स्टार्ट केलंय, तर तो किती मोठा इम्पॅक्ट होईल. बरोबर. त्यातले जर 90% फेल झाले, तर मग काय करणार? एक्झॅक्टली. त्यांच्या फॅमिली डिस्टर्ब होतील, फायनान्शियल लॉस आहे, इमोशनल लॉस आहे. सेटबॅक बसतो. सो माझ्या मते थोडंसं एनालिसिस करावं. हं. 4 लोकांना विचारावं, हं. एम आय गुड फाउंडर? कॅन आय डू द बिझनेस? हं. आणि स्वतः ठरवावं. दुसऱ्यांच्या मताने नका करू, बट यू विल गेट रिफ्लेक्शन विथिन युअर स्किल सेट, वेदर यू आर एबल टू स्टार्ट ऑर नॉट. शार्क टँकमध्ये बरेचदा असं म्हणतात, की पहिल्यांदा फंडिंग प्रॉमिस केलेलं असतं. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे सर, की नंतर पैसेच मिळत नाहीत. हो. पहिल्याच सीझनमध्ये शार्क टँकच्या ना, अशा बऱ्याच केसेस आल्या होत्या, की त्यांना फंडिंग ऑन द प्लॅटफॉर्म कमिट केलंय आणि नंतर बाहेर न्यूज आल्यात, की त्यांना फंडिंगच नाही मिळालंय. हं. सो वी नीड टू अंडरस्टँड. हं. There are 2 types of commitment. One is सॉफ्ट कमिटमेंट, अनदर इज हार्ड कमिटमेंट अँड ॲक्चुअली तुम्हाला पैसे मिळतात. बरोबर. तर ह्या दोन्ही तिन्ही प्रोसेसमध्ये ना, स्टेजमध्ये काही प्रोसेस आहे. मी जेव्हा म्हणतोय, की मी तुमच्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करतोय, हं. दॅट इज माय सॉफ्ट कमिटमेंट. राइट. सब्जेक्ट टू ड्यू डिलिजन्स. ओके. म्हणजे जर आपल्याला मराठीत सांगायचं झालंय, तर आम्हाला तुमची मुलगी आवडली. हं, हं. सब्जेक्ट टू ड्यू डिलिजन्स, की आम्ही सगळं परिचय बघणार, बॅकग्राऊंड बघणार, स्टार्टअपचे फायनान्शियल्स बघणार. तुम्ही जे ते स्टेजवर सांगितले, ते नंबर्स करेक्ट आहेत का? काही लीगल प्रॉब्लेम आहेत का? ह्या बऱ्यापैकी गोष्टी चेक करून मग हार्ड कमिटमेंट जाते. हं. हार्ड कमिटमेंटला आपण टर्म शीट्स किंवा आपण ॲग्रीमेंट साइन करतो. एस-एच-एस साइन करतो आणि त्यानंतर पैसे मिळतात. हं. तर सुरुवातीला काही-काही स्टार्टअप्सचा असा पण प्रॉब्लेम होऊ शकतोय, की त्यांच्या ड्यू डिलिजन्समध्ये ते फेल झाले. हं. मग शार्क्स इन्व्हेस्ट नाही करणार. अच्छा. दुसऱ्या-तिसऱ्या सीझननंतर अशा सुद्धा शार्क्सकडनं कंप्लेंट आले आहेत, की त्यांनी प्लॅटफॉर्मवर फंडिंग कमिटमेंट घेतली. बाहेर गेल्यावर त्यांना चांगलं व्हॅल्युएशन मिळालं, तर ते शार्क्सला म्हटलेत, की आम्हाला फंडिंग नकोय. आम्हाला तुमच्यापेक्षा बेटर व्हॅल्युएशन मार्केटमधनं मिळते. यस. सो इट इज टू वे स्टोरी. राइट. सो इट इज सब्जेक्ट टू ड्यू डिलिजन्स. अच्छा. आता शार्क टँक खरं तर सगळ्या मीडियामुळे किंवा चॅनलमुळे फेमस झालेले आहे. परंतु असे अजूनही काही कुठल्या कंपनी किंवा फंडिंग ऑर्गनायझर्स आहेत का, की जे सपोर्ट करतात स्टार्टअप्सना? आहेत. आता अनफॉर्च्युनेटली शा शार्क टँक सोडून काही लोकांना माहिती नाहीये.
हं. शार्क टँक इज अ टेलिव्हिजन शो. त्यामुळे त्यांचा रीच भरपूर असल्यामुळे आहेत ना बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. बरोबर. बट देअर आर रिअल फंडिंग शोज ॲज वेल. हं. सो देअर इज वन फंडिंग शो बॅक्ड बाय सुनील शेट्टी अँड मंदार जोशी. अच्छा. इट इज हॉर्सेस स्टेबल. बरं. ओके. ओके. Then there is Lions Day. हं. Then there is Indian Angels. ओह! Then there is Startup Singham, कल के करोडपती, आयडियाबाज. वाह! सो 5-6 असे फंडिंग शोज आहेत, जे फार लोकांना माहिती नाहीत. तिथे सुद्धा तुम्ही इझिली अप्लाय करू शकतात. शार्क टँकचाच फॉर्मॅट आहे. दे गिव्ह यू ऑन द स्पॉट कमिटमेंट, सब्जेक्ट टू ड्यू डिलिजन्स, दे विल इन्व्हेस्ट. सो अदर दॅन शार्क टँक सगळ्या फाउंडर्सनी इथे पण एकदा ट्राय करावं. तिथे पण फंडिंग मिळण्याचे चान्सेस आहे. ग्रेट, ग्रेट. माझ्याकडे आयडिया आहे, एम-व्ही-पी आहे, पण मी पैसे कुठून आणायचे? हा प्रत्येकापुढे एक प्रश्न असतोच ना? हो. आता मला वाटतंय, की जेव्हा तुमच्याकडे आयडिया आहे, तुमचा एम-व्ही-पी झालेला आहे ना, सो बिफोर रीचिंग आउट टू द इन्व्हेस्टर्स ऑर व्ही-सीज, देअर आर मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल. हं, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही स्वतःचे पैसे जर टाकले, हं, तर दॅट गिव्हज अ व्हॅलिडेशन अँड कॉन्फिडन्स टू अदर पर्सन, की तू स्वतः रिस्कमध्ये आलाय. स्किन इन द गेम जी म्हणू शकतो. हं. बऱ्याच लोकांकडे असं होऊ शकतंय, की नाही आहेत स्वतःचे पैसे. हो. मग फॅमिलीमधनं कुठून घेऊ शकतोय का? हं. If you are a good founder, if you are a good person, there will be people who can back you from your family. काही लोकं म्हणतात नातेवाईकांकडनं नको बाबा. मग तुमच्याकडे मित्र आहेत, तुमचे मैत्रिणी आहेत. सो आपण त्याला फॅमिली फ्रेंड्स राउंड म्हणतो. ते पण नसेल तर कदाचित हा स्टार्टअप करण्यापूर्वी तुम्ही जॉब करत होता हं, किंवा तुमच्या फॅमिलीत कोणीतरी जॉब करतंय. पर्सनल लोन इझिली मिळते. हं. क्रेडिट कार्ड इझिली मिळतात. ओके. सो ॲट टू सपोर्ट युअर इनिशियल जर्नी 2, 4, 5 लाखाची तुम्ही इथे फंडिंग आणू शकताय हं, आणि ते पण नसेल मिळत, तर गव्हर्नमेंटच्या खूप ग्रँट्स आहेत. हं. यू रीच आउट टू द इन्क्युबेटर ऑर स्टुडिओज लाइक इंडिया स्टार्टअप स्टुडिओ अँड दे विल हेल्प यू की ग्रँट्स कुठनं मिळवायचे. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टींमधलं इनिशियल जो तुम्हाला गुंतवणूक लागते, ती तुम्ही उभी करू शकता. राइट, राइट. करेक्ट आहे. अगदी बरोबर आहे. मित्रांनो, स्टार्टअपविषयी तुम्हाला बरीचशी माहिती मिळालेली आहे. कारण कसं आहे, स्टार्टअप करावा की न करावा इथपासून आपण सरांशी बोलायला सुरुवात केली. तो त्यामध्ये आपल्याला संपूर्ण गोष्टींची माहिती मिळाली, की त्यामध्ये काय-काय गोष्टी असतात, काय-काय स्टेप्स घ्यायला लागतात आणि त्यामध्ये जर तुम्ही खरंच त्याकरता तुम्ही योग्य व्यक्ती असाल, तर सरांकडनं कशा प्रकारची तुम्हाला इथं मदत होऊ शकते. ह्या उपर जाऊन मी तुम्हाला सांगेन, की तुम्हाला खरंच जर एखादा स्टार्टअप चालू करायचा असेल, तर आपण इंडिया स्टार्टअप स्टुडिओकडे नक्की या. त्याचे संपूर्ण कॉन्टॅक्ट्स तुम्हाला खाली डिटेल्समध्ये मिळतील. तुम्ही संपर्क करा आणि त्याच्यामध्ये कन्सल्टिंगपासून ते एक्झिक्युशनपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल आहेत. हे आवर्जून मी तुम्हाला सांगते. आज इथे योगेश सर आले आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती शेअर केली. त्याकरता मी त्यांचे मनापासून आभार मानते. इंडिया स्टार्टअप स्टुडिओच्या माध्यमातून मराठी उद्योजकांसाठी एक वेगळी संधी आहे. आमच्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा पोहोचवा, जेणेकरून मराठी नवउद्योजक आपला स्टार्टअप सुरू करायला नक्कीच यामध्ये त्यांना मदत होईल. आणि आपले काहीही प्रश्न असतील, तर आपण खाली विचारा. त्याच्यावरची उत्तरं तुम्हाला योग्य प्रकारे मिळतील याची आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद.